हेलो मैडम, भोपाल से सीएम साहब लाइन पर हैं। शास्त्री जी नहीं रहे। शास्त्री जी का निधन हो गया? मेरे ख्याल से आपको जल्द से जल्द दिल्ली आ जाना चाहिए। 1966 मध्ये दुर्दैवाने स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींचं निधन झालं। पंतप्रधान पदाची जबाबदारी घेऊन त्यांना अजून 2 वर्ष सुद्धा पूर्ण झालेली नव्हती आणि अचानक त्यांना ताश्कंदमध्ये मृत्यूने गाठलं। देश पुन्हा एकदा अधांतरी झाला, नेतृत्वहीन झाला। आता देशाच्या सिंहासनाचे 2 दावेदार होते। एक होते मोरारजी देसाई, दुसऱ्या होत्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी। लाल बहादूर शास्त्रींचं पार्थिव ताश्कंदवरून हिंदुस्थानात पोहोचण्याआधी राजकारणाला सुरुवात झाली होती। त्या राजकारणाचा परिणाम तेव्हाही संपूर्ण देशावर झाला होता आणि आजही आहे। लाल बहादूर शास्त्रींच्या देहावसानानंतर राजकारणाच्या मुळाशी परत एकदा काँग्रेस अध्यक्ष के कामराज होते। खुद्द काँग्रेस अध्यक्ष के कामराज यांनीच लाल बहादूर शास्त्रींना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसवलं होतं। आता त्यांना शास्त्रींचा वारसदार निवडायचा होता। के कामराज सक्रिय होण्याआधीच पंतप्रधान पदाचे दावेदार सक्रिय झाले होते। त्या दिवशी भोपाळच्या मुख्यमंत्र्यांच्या घरचा फोन पहाटेच खणखणू लागला होता। तो फोन होता दिल्लीतल्या एक सफदरजंग रोडवरून। हेलो मैडम, भोपाल से सीएम साहब लाइन पर हैं। शास्त्री जी नहीं रहे। शास्त्री जी का निधन हो गया? पर कैसे? दिल का दौरा पड़ने से ताश्कंद में उनका निधन हो गया। और अब? रात को 3:30 बजे ही गुलजारी लाल नंदा जी को केयरटेकर प्राइम मिनिस्टर बना दिया गया। मेरे ख्याल से आपको जल्द से जल्द दिल्ली आ जाना चाहिए। जी ठीक है। दिल्लीहून इंदिरा गांधींचा तो फोन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री द्वारका प्रसाद मिश्रांसाठी होता। द्वारका प्रसाद मिश्रा इंदिरा गांधींचे समर्थक आणि सल्लागार होते। खरं तर मिश्रा अशा काही निवडक मुख्यमंत्र्यांमध्ये गणले जात होते ज्यांच्या शब्दाला वजन होतं आणि म्हणूनच त्यांना सर्वात आधी इंदिरा गांधींचा फोन गेला आणि पाठोपाठ तत्कालीन काळजीवाहू पंतप्रधान गुलजारीलाल नंदा यांचा देखील फोन आला होता। नंदांनी देखील सल्ल्यासाठी आणि त्याचबरोबर समर्थनासाठी मिश्रांना दिल्लीला बोलावून घेतलं। या सगळ्या घटनांचा उल्लेख द्वारका प्रसाद मिश्रांनी आपल्या पुस्तकात द पोस्ट नेहरू एरा पॉलिटिकल मेमरीज मध्ये केलाय। त्यांनी पुस्तकात नमूद केल्यानुसार इंदिरा गांधींना नेहमीच पंतप्रधान व्हायची महत्वाकांक्षा होती आणि म्हणूनच इंदिरा गांधींनी त्यांच्या सल्ल्यानुसार पंतप्रधान पदाची आपली दावेदारी वेळ येताच सादर केली। मिश्रांच्या म्हणण्यानुसार गुलजारीलाल नंदांना पंतप्रधान व्हायचं होतं। त्यांची तशी इच्छा होती। त्यांच्या उमेदवारीबाबत अगोदर ते मिश्रांशी बोलले आणि त्यानंतर इंदिरा गांधींशी बोलले म्हणे। आता हे म्हणजे उंदरांनीच मांजराला लपायला एखादी सुरक्षित जागा कुठली आहे असं विचारल्यागत झालं। आता दिल्लीत पंतप्रधानांच्या खुर्चीसाठी राजकारण सुरू झालं होतं। इंदिरा गांधी पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरल्या होत्या। इंदिरा गांधींची खास मैत्रीण पुपुल जयकर अशा काही मोजक्या लोकांमध्ये गणल्या जात होत्या ज्यांच्याशी इंदिरा गांधी मनमोकळेपणाने बोलत असत। 11 जानेवारीच्या त्या सकाळी देखील पुपुल जयकर इंदिरा गांधींना भेटायला गेल्या होत्या। पता है पुपुल,
मेरे सपोर्ट के बिना कोई प्रधानमंत्री नहीं बन सकता। नो वन कॅन बी द प्राईम मिनिस्टर विदाउट माय सपोर्ट, हे शब्द होते इंदिरा गांधींचे. त्यांनी आता हे मनाशी पक्क ठरवलेलं होतं की बस हीच वेळ आहे पंतप्रधान होण्याची, संपूर्ण सत्ता आपल्या हातात घेण्याची. त्यामुळे आपला पाठिंबा कोणाला असा कुठलाही प्रश्न कोणाच्याही समोर नव्हताच. प्रश्न हा होता की त्यांना कोण पाठिंबा देणार, आणि त्याहूनही महत्वाचा प्रश्न म्हणजे काँग्रेस अध्यक्ष के कामराज त्यांच्या बाजूने उभे राहणार की नाही. काँग्रेस अध्यक्ष कामराजांच्या मनात नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी इंदिरा गांधी त्यांना भेटायला गेल्या. आज सुबह गुलजारी लाल नंदा आए थे. वो प्रधानमंत्री बने रहना चाहते हैं. कम से कम अगले चुनाव तक वो मेरा समर्थन चाहते हैं. क्या कहा आपने उनको? मैंने कहा कि अगर दूसरे लोग आपका समर्थन कर रहे हैं तो हम भी करेंगे. वैसे आपकी क्या राय है? मैं सोचता हूं अभी कुछ करने की जरूरत नहीं है. फैसले से पहले बहुत लोगों से सलाह मशवरा लेना होगा. देखते हैं. काळजीवाहू पंतप्रधान गुलजारीलाल नंदांचा उल्लेख करून इंदिरा गांधी कामराज यांच्या मनाचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करत होत्या. पण ह्या भेटीत इंदिरा गांधींना कामराजांचं मत जाणून घेता आलं नाही. खरं तर सगळी मदार कामराज यांच्यावर होती. इंदिरा आणि डीपी मिश्रा सारख्या त्यांच्या सल्लागाराला कामराज यांचं पुढचं पाऊल काय असेल याचा अंदाज येत नव्हता. ह्या तिढ्याचं अजून एक कारण होतं. ते असं की काँग्रेस अध्यक्ष कामराजांना तर पंतप्रधान बनायचं नव्हतं. कामराज काँग्रेसचे अध्यक्ष होते. लाल बहादूर शास्त्रींना ज्या पद्धतीने त्यांनी पंतप्रधानपदी बसवलं होतं त्यामुळे त्यांचा मान वाढला होता. कामराज यांना अनेकदा सिंडिकेटचा नेता देखील म्हटलं जात असे. सिंडिकेट हे काँग्रेसमधल्या काही हिंदी भाषिक नसलेल्या पण ताकदवान असलेल्या नेत्यांचा गट होता. त्यामुळे सिंडिकेटच्या नेत्यांकडे दुर्लक्ष करणं अशक्य होतं. या गटात बंगालचे अतुल घोष हे देखील सामील होते. इंदिरा गांधींचे सल्लागार डीपी मिश्रा यांनी आपल्या पुस्तकात लिहिलंय, अतुल्य घोष और सिंडिकेट के कई नेता कामराज पर प्रधानमंत्री बनने के लिए दबाव डाल रहे थे. दरअसल कामराज ने सार्वजनिक तौर पर कभी ये कहा ही नहीं कि वो प्रधानमंत्री के रेस में नहीं है. इंदिरा गांधी संभल संभल कर बात करती रहीं और सिर्फ इतना ही कहा कि उन्होंने अपनी किस्मत कांग्रेस के नेताओं के हाथ में छोड़ रखा है. उधर सिंडिकेट के नेता तो कामराज के अलावा किसी और के बारे में सोच ही नहीं रहे थे. लेकिन कामराज के टाल मटोल भरे रवैये की वजह से 13 तारीख की रात सिंडिकेट नेताओं की बैठक हुई. लाल बहादूर शास्त्रींच्या अकस्मात मृत्यूनंतर 2 दिवसांनी दिल्लीच्या 4 जंतर मंतर रोडवर असलेल्या निवासस्थानी सिंडिकेटचे नेते पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडण्यासाठी एकत्र आले होते. कामराज पंतप्रधान होणार का हा खरा मुद्दा होता. कामराजांसाठी तो क्षण निर्णय घेण्याचा होता आणि कामराजांचे समर्थक त्यांना निर्णय घेण्यास भाग पाडत होते. कामराज जी, अब आपको फैसला कर लेना चाहिए. प्रधानमंत्री पद के लिए आपको अपनी उम्मीदवारी की घोषणा कर देनी चाहिए. अतुल्य जी, आप ही बताइए हमें क्या करना चाहिए. मैं पिछले 3 दिनों से आपसे यही तो कह रहा हूं, प्रधानमंत्री आप बन जाइए. हाँ बन जाइए आप ही बन जाइए. हे, क्या बोलता है. नहीं नहीं नहीं, भगवान के लिए मेरा नाम मत उछालो.
अरे इसमें बुराई क्या है? सिंडिकेट के बाकी सदस्य हमेशा आपके साथ हैं और कुछ मुख्यमंत्रियों ने समर्थन की बात की है। नहीं, मुझे नहीं लगता मैं प्रधानमंत्री बन सकता। पर क्यों? नो हिंदी, नो इंग्लिश, हाउ? वो कांग्रेस के अध्यक्ष जरूर थे, लेकिन वो अपनी सीमाएं जानते थे। वे तमिल के अलावा हिंदी या अंग्रेजी या दूसरी किसी भाषा में बातचीत करना उनके लिए बहुत कठिन होता था। उनकी हिंदी और अंग्रेजी के उस समय के तमाम मजाक आज तक याद है लोगों को। सिंडिकेटच्या नेत्यांची ही गुप्त बैठक होती आणि ह्या बैठकीत असा निर्णय झाला की कामराज पंतप्रधान पदासाठी दावेदारी करणार नाहीत। यातली महत्वाची बाब अशी होती की ह्या बैठकीत इंदिरा गांधींच्या नावाची चर्चा देखील झाली नाही, पण कामराजांनी पंतप्रधान होण्यास नकार दिला याचा गंध इंदिरा गांधी आणि त्यांच्या समर्थकांना नव्हता। इंदिरा गांधी आणि त्यांचे सल्लागार कामराजांच्या निर्णयाची वाट बघत होते। कामराजांच्या निर्णयामुळे इंदिरा गांधी आणि त्यांच्या सल्लागारांना एक संधी मिळणार होती। इंदिरा गांधींसमोर हा प्रश्न कायम होता की कामराज खरोखरच किंगमेकर बनण्यासाठी किंगची जागा सोडण्यास तयार होते का? इंदिरा गांधींच्या समर्थकांना, त्यांच्या सपोर्टर्सना ह्याचा नेमका अंदाज येत नव्हता की कामराज यांच्या मनात नेमकं काय आहे। त्यांना स्वतःला पंतप्रधान होण्याची इच्छा आहे का? आणि जर त्यांना स्वतःला पंतप्रधान होण्याची इच्छा नसेल तर ते आपलं वजन इंदिरा गांधींच्या पारड्यात टाकतील का? दुसऱ्याच दिवशी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होती। त्यातल्या घडामोडींवरून अंदाज येतो की कामराजांच्या मनात नेमकं काय चाललं। शास्त्रीजींच्या देहावसानानंतर 3 दिवसांनी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार होती। लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूनंतर देशात राष्ट्रीय दुखवटा घोषित केला होता, पण खुर्चीसाठी राजकारण जोरात सुरू होतं। काँग्रेस वर्किंग कमिटी कोणत्याही निर्णयावर पोहोचण्याआधी डी.पी. मिश्रा मोठी खेळी खेळले। दिल्लीच्या मध्य प्रदेश भवनात 14 जानेवारीच्या सकाळी डी.पी. मिश्रांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली। या बैठकीला राजस्थानचे मुख्यमंत्री मोहनलाल सुखाडिया, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि बिहारचे मुख्यमंत्री के.बी. सहाय हे देखील उपस्थित होते। अगर कामराज जी मोरारजी देसाई के खिलाफ चुनाव लड़ना चाहते हैं तो हमें उनको समर्थन करना चाहिए। क्यों? हाँ बिल्कुल ठीक। मिश्रा जी, मुझे ऐसा लगता है कि इस विषय में हम लोगों की पूरी सहमति है। बिल्कुल, इस बात पर अलग राय हो ही नहीं सकती। लेकिन कामराज जी खुलकर अपनी पोजीशन क्लियर नहीं कर रहे हैं। पता चला कि हम सब उनका समर्थन कर रहे हैं और वे चुनाव लड़े ही ना। इसलिए हमें दूसरा विकल्प ढूंढना ही होगा। देखिए, अगर आप सबकी सहमति हो तो कामराज के मना करने पर इंदिरा जी की उम्मीदवारी का हमें समर्थन करना ही चाहिए। लेकिन क्या कामराज जी इंदिरा जी को अपना समर्थन देंगे? आप सब जैसा कि जानते हैं, बगैर उनके समर्थन का इंदिरा जी प्रधानमंत्री नहीं बन सकती हैं। देखिए, मेरा प्रस्ताव यह है कि हमें सीधे कामराज से मिलना चाहिए और उनके पास जाकर कहें कि हम उन्हें प्रधानमंत्री पद के लिए समर्थन देंगे। और अगर वे इच्छुक ना हो तो हम उनसे पूछ लें कि क्या वे इंदिरा जी को अपना समर्थन देंगे। बैठकीत उपस्थित असलेले मुख्यमंत्री इंदिरा गांधींना पाठिंबा देण्यास तयार होते। डी.पी. मिश्रांच्या सांगण्यावरून अनेक मुख्यमंत्री के. कामराज यांना भेटण्यास देखील तयार झाले होते, पण हे मुख्यमंत्री कामराजांना भेटण्याआधीच काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाली आणि ह्या बैठकीत मोरारजी देसाई देखील उपस्थित होते। मोरारजी देसाई पंतप्रधान नेहरूंच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते। गुजरात आणि महाराष्ट्र मिळून असलेल्या बॉम्बे राज्याचे ते मुख्यमंत्री देखील राहिले होते। पंतप्रधान नेहरूंच्या निधनानंतर मोरारजी देसाईंनी पंतप्रधान पदासाठी आपली दावेदारी सादर केली होती, पण कामराजांच्या सांगण्यावरून त्यांनी ती मागे घेतली। सरतेशेवटी लाल बहादूर शास्त्रींच्या निधनानंतर
लगेच 3 दिवसांनी जी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाली त्यात मोरारजी देसाईंनी असा एक निर्णय घेण्यास भाग पाडलं ज्याची कल्पना ना कामराजांना आणि ना इंदिराजींच्या समर्थकांना होती। मुझे लगता है कि हमें पिछली बार की तरह कंसेंसस से फैसला करना चाहिए। क्यों? चुनाव क्यों नहीं हो सकता? और ये कांग्रेस वर्किंग समिति ये कैसे तय कर सकती है? प्रधानमंत्री कौन बनेगा इसका फैसला संसदीय दल करेगा। जिसको ज्यादा वोट मिले वो प्रधानमंत्री बन जाए। क्यों? मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि इंदिरा गांधींचे सल्लागार DP मिश्रा काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते। आपल्या पुस्तकात द पोस्ट नेहरू एरा ह्या चर्चेचा उल्लेख त्यांनी केला। कांग्रेस वर्किंग कमेटी की बैठक ने अगला प्रधानमंत्री कौन होगा इस पर आम राय बनाने का जिम्मा कामराज को मिल गया, लेकिन प्रधानमंत्री पद के किसी उम्मीदवार को वोट देने के लिए कांग्रेस सांसदों को दिशा निर्देश देने का अधिकार कामराज को नहीं मिला। वर्किंग कमेटी की मीटिंग के बाद पहले से तय रणनीति के मुताबिक मैं 3 मुख्यमंत्रियों के साथ कामराज से मिलने गया। मेरे साथ राजस्थान, महाराष्ट्र और बिहार के मुख्यमंत्री थे। कामराज जी, अगर आप प्रधानमंत्री बनना चाहें तो हमारा पूरा समर्थन है आपके पास। बिल्कुल, मोरारजी देसाई को प्रधानमंत्री बनने से रोकने के लिए आपको आगे आना होगा। मुझे लगता है कि आपको फैसला कर लेना चाहिए, इससे हमें आपका समर्थन बनाने में आसानी होगी। मिश्रा जी, मुझे प्रधानमंत्री नहीं बनना चाहिए, मुझे कांग्रेस का अध्यक्ष ही रहने दीजिए। कामराज पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नव्हते। इंदिरा गांधींचे सल्लागार DP मिश्रा यांना हेच हवं होतं, पण कामराज इंदिरा गांधींच्या पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देतील का हा मोठा प्रश्न होता। आता DP मिश्रांनीही आपले फासे टाकले। ऐसा है, अगर आपको चुनाव नहीं लड़ना है तो आप अपना समर्थन इंदिरा जी को क्यों नहीं देते? आपकी राय सही है। गुलजारीलाल नंदा मोरारजी देसाई को हरा नहीं पाएंगे। हमें इंदिरा गांधी के नाम पर विचार करना चाहिए। अगर आप चाहें तो मैं मुख्यमंत्रियों की मीटिंग बुलाकर इंदिरा जी के लिए समर्थन जुटा सकता हूं। इससे पार्टी में आपकी भी पकड़ मजबूत होगी। मुख्यमंत्रियों को इस प्रस्ताव के लिए आप लोग राजी कीजिए, लेकिन मीटिंग तभी बुलाइए जब मैं इशारा करूं। जी। इंदिरा गांधींना कामराजांचं समर्थन मिळालं होतं, पण इतर मुख्यमंत्री देखील त्यांना पाठिंबा देण्यास तयार होते का? DP मिश्रांनी मध्य प्रदेश भवनात मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी बोलावलं। हा एक मोठा टर्निंग पॉइंट होता। जर आपल्याला आजचं राजकारण नीट समजावून घ्यायचं असेल तर इतिहासातल्या ह्या टर्निंग पॉइंटकडे जरा गंभीरतेने पाहायला हवं। इंदिरा गांधींना जर पंतप्रधान व्हायचं होतं तर हे अत्यावश्यक होतं की देशातल्या राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा पाठिंबा मिळायला हवा होता। त्यावेळेस देशभरात फक्त 14 राज्ये होती, त्यामुळे साहजिकच या सगळ्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचं पक्षामध्ये वजन होतं। शंका फक्त इतकीच होती की DP मिश्रा तेव्हाचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या शब्दाखातर इतर राज्यांचे काँग्रेसचे मुख्यमंत्री इंदिरा गांधींना पाठिंबा देणार आहेत का? DP मिश्रांच्या निमंत्रणावरून 8 राज्यांचे मुख्यमंत्री चर्चेसाठी आले। त्यात जम्मू काश्मीर, राजस्थान, बिहार, उडीसा, महाराष्ट्र, म्हैसूर, आंध्र प्रदेश आणि मद्रासच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश होता।
ह्या मुख्यमंत्र्यांचा इंदिरा गांधींना पाठिंबा मिळवण्यात मिश्रा यशस्वी झाले होते. कामराजांना ही बातमी सांगण्यास मिश्रा त्यांच्या घरी पोहोचले. कामराजांनी आपल्याला काहीच माहिती नसल्याचं दर्शवलं. क्या बात है मिश्रा जी? कामराज जी, 9 मुख्यमंत्री आज मिले. हम सभी इंदिरा गांधी जी को समर्थन देने के लिए तैयार हैं. और इस बात को हमने पब्लिक नहीं किया है. अगर आप लोगों की ये राय है तो मैं प्रेस में इसका ऐलान कर दूंगा. कामराज जी, क्या आप प्रधानमंत्री को वोटिंग के जरिए चुनने के खिलाफ हैं? नहीं. तो फिर आप एक राय बनाने की कोशिश क्यों कर रहे हैं? इलेक्शन में थोड़ी कड़वाहट आ जाती है, मैं उससे बचना चाहता हूं. इलेक्शन से कोई नहीं डरता, मैं क्यों डरूं? कहा तो ये भी जा रहा है कि इंदिरा गांधी को प्रधानमंत्री चुनने के लिए अभियान चलाया गया है. देखिए, सभी को अपने उम्मीदवार के लिए काम करने और अभियान चलाने का अधिकार है. मुख्यमंत्रियों से आपकी मुलाकात हुई है, उनका क्या कहना है? ज्यादातर मुख्यमंत्री इंदिरा गांधी के पक्ष में. आता त्यावेळेला इंदिरा गांधींची राजकीय प्रतिमा आणि प्रभावही मोरारजी देसाईंच्या तुलनेत खूपच कमी होता. पण तरीही किंगमेकर कामराज यांनी आपलं वजन इंदिरा गांधींच्या पारड्यात टाकले. का? तर त्यांना असं वाटलं की काँग्रेसचे जास्तीत जास्त मुख्यमंत्री हे इंदिरा गांधींच्या बाजूचे आहेत. कामराजांची खरी चाल वेगळीच होती. त्यांना असं वाटत होतं की इंदिरा गांधी हे त्यांच्या हातचं एक प्यादं आहे, एक असं प्यादं की जे मोरारजी देसाईंना सुद्धा शह देईल आणि काँग्रेसमधलं कामराजांचं महत्वही कायम राखेल. पण ही चाल खेळताना कामराजांना पुढचं भविष्य कुठे दिसत होतं की असं करताना ते भारतीय राजकारणाच्या प्रवाहाची दिशाच बदलतायत. इंदिरा गांधी के पक्ष में कई कारणों से थे. अब इंदिरा गांधी के जो समर्थक हैं वे ये मानते हैं कि उन्होंने सूचना और प्रसारण मंत्री के रूप में बहुत अच्छा काम किया था. दूसरा, नेहरू वंश का माने नेहरू की बेटी होना भी उनके पक्ष में दूसरा कारण था. और तीसरा सबसे बड़ा कारण जो इंदिरा गांधी के पक्ष में गया वो ये था कि लोग ये मानते थे कि मोरारजी भाई देसाई को हम चला नहीं सकते. त्यांचा स्वतःचा वेगळा असा मतदार वर्ग नव्हता. मोरारजी देसाई हे एक स्वकर्तृत्वाने पुढे आलेले नेते होते. गांधींच्या चळवळीतून ते पुढे जरी आलेले असले तरी ज्याला आंदोलनातून मिळालेलं नेतृत्व असतं तसं त्यांचं नेतृत्व नसण्यामुळे आणि त्यांचा एककल्ली म्हणून समजला जाणारा स्वभाव याच्यामुळे ते सहकाऱ्यांच्या मध्ये लोकप्रिय नव्हते. लाल बहादूर शास्त्रींच्या निधनानंतर 6 दिवसात हे स्पष्ट झालं होतं की पंतप्रधान पदाचे फक्त 2च उमेदवार रिंगणात उभे राहू शकतात, मोरारजी देसाई आणि इंदिरा गांधी. कामराजांच्या घोषणेनंतर काही तासात बंगाल, पंजाब आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी देखील इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. याचा अर्थ असा होता की 14 पैकी 12 मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा इंदिरा गांधींच्या पारड्यात होता. पण राजनैतिक महत्व असलेल्या उत्तर प्रदेश आणि मोरारजी देसाईंची मायभूमी असलेल्या गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा इंदिरा गांधींना विरोध होता. तेव्हा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या सुचित्रा कृपलानी. आता काँग्रेसचे सर्वाधिक मुख्यमंत्री इंदिरा गांधींच्या बाजूला होते आणि या मुख्यमंत्र्यांचाच त्या राज्यातून येणाऱ्या खासदारांच्यावरती प्रभाव होता. नवीन पंतप्रधान कोण होणार हे काँग्रेसच्या खासदारांच्या मतदानानंतरच ठरणार होतं.
आणि हे मतदान होणार होतं 19 जानेवारीला. पण मोरारजी देसाई आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये ही अशी टक्कर होऊ नये असं कामराजांना वाटत होतं आणि म्हणूनच ते 18 तारखेला मतदानाच्या एक दिवस अगोदर मोरारजी देसाईंची समजूत काढायला गेले. तो इसका मतलब मैं पीछे हट जाऊं. मैं जानता हूं कि हम दोनों में से बेहतर उम्मीदवार कौन है और मैं किस मामले में कम हूं. आप ही बताइए, मेरी क्या गलती है? मिसेस गांधी के पास बहुमत है. ठीक है, तो फिर कल चुनाव के नतीजे इसका फैसला करेंगे. मोरारजी देसाई माघार घ्यायला तयार नव्हते. January the 19th, 1966, the Central Hall of Parliament. Members of the Congress Parliamentary Party meet to elect their new leader. शेवटी लाल बहादूर शास्त्रींच्या निधनानंतर 9 दिवसांनी काँग्रेसचे राज्यसभा आणि लोकसभा मिळून 524 खासदार नवीन पंतप्रधानाच्या निवडीकरता संसद भवनात एकत्र आले होते. ही दृश्य त्याच दिवसाची आहेत. खासदारांना मोरारजी देसाई आणि इंदिरा गांधी यांच्यात निवड करायची होती आणि दोन्ही उमेदवार संसदेत उपस्थित होते. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान पदासाठी संसदेत निवडणूक प्रक्रिया होणार होती. ह्या चित्रफितीमध्ये एकूण 524 खासदार मतदान करताना आपण पाहू शकतो. मतदानाची प्रक्रिया जवळजवळ 2 तास चालली होती आणि त्यानंतर मतमोजणी झाली. संसदेबाहेर एव्हाना प्रचंड गर्दी जमा झालेली होती. त्या गर्दीमधूनच मोठ्याने विचारलं गेलं, मुलगा की मुलगी? आतून उत्तर आलं, इट्स अ गर्ल. आणि अशा प्रकारे देशाला आणि जगालाही समजलं की स्वतंत्र भारताच्या 3ऱ्या पंतप्रधान आहेत श्रीमती इंदिरा गांधी. मोरारजी देसाईंच्या पारड्यात 169 मतं पडली तर इंदिरा गांधी 355 मतांनी विजयी झाल्या. आणि अशा प्रकारे इंदिरा गांधी जगातल्या 2ऱ्या आणि भारतातल्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. 24 जानेवारी 1966 साली भारताच्या 3ऱ्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधींनी शपथ घेतली. I, Indira Gandhi, do solemnly affirm that I will bear true faith and allegiance that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, that I will uphold the sovereignty and integrity of India, that I will faithfully and conscientiously discharge my duties that I will faithfully and conscientiously discharge my as the duties Prime Minister for the Union, as the Prime Minister for the Union, and that I will do right to all manner of people and that I will do right to all manner of people in accordance with the Constitution and the law, in accordance with the Constitution and the law, without fear or favor, affection or ill will. इंदिरा गांधी ने जब सत्ता संभाली थी तो उनके सामने 3 बड़े सवाल थे. आर्थिक मंदी का सवाल था, बड़े क्षेत्रों में सूखा पड़ा था इसलिए खाद्यान्न संकट को हल करना दूसरी बड़ी समस्या थी, और राजनीतिक चुनौती थी पंजाबी सूबे की समस्या. प्रश्न हा होता की पंतप्रधान इंदिरा गांधी राजकारणातल्या आव्हानांसाठी तयार होत्या का? राजकीय पक्ष आणि देशाची जनता एका स्त्रीचं नेतृत्व स्वीकारायला तयार होते? या प्रश्नांची उत्तरं फेब्रुवारीत जयपूरमध्ये होणाऱ्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या बैठकीत मिळणार होती. इथं फूड झोनचा मुद्दा उठवला गेला. देशात तेव्हा फूड झोन सिस्टीम लागू होती आणि त्या अंतर्गत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात अन्नधान्याच्या देवाणघेवाणीवर प्रतिबंध होता. Only 140 grams rice. केरल के लोगों को एक दिन में खाने के वास्ते ओनली 140 ग्राम राइस मिलता. आखिर ऐसा कब तक चलेगा? और अगर ऐसा हुआ तो बाकी के दूसरे स्टेट के लोगों को 1 ग्राम चावल भी ज्यादा खाने को नहीं देगा. मद्रास में एक दिन में एक आदमी को खाने को 200 ग्राम चावल मिलता. हैदराबाद के एक आदमी को 240 ग्राम और केरला को ओनली 140 ग्राम्स. क्या ये इक्वालिटी है? बताइए.
मैं स्टीफन जी की बात से सहमत हूँ। केरल के बारे में जरूर हमें कुछ सोचना ही चाहिए। तो फिर हमें अपनी फूड पॉलिसी को बदलना होगा। किसी राज्य में अगर जरूरत से ज्यादा अनाज है तो फिर उसे दूसरे राज्य में क्यों नहीं भेजा जाता? मेरे ख्याल से तो हम सबको फूड जोन सिस्टम को खत्म करने का प्रस्ताव तुरंत पारित करना चाहिए। ये इतना आसान नहीं जितना आप समझ रही हैं। ये उचित परिस्थिति नहीं आने देंगे कभी। मेरे विचार से यहाँ ऐसे किसी प्रस्ताव को पारित करने की बजाय हमें इस बात पर सहमत होना चाहिए कि सरकार फूड जोन को खत्म करने की संभावना पर तुरंत विचार करे। अरे ये संभव नहीं है सर, ये कैसे पॉसिबल है? नहीं, ये बिल्कुल संभव नहीं है। देश में समानता होनी चाहिए। ये बिल्कुल संभव नहीं है। समस्या हमारी है। शांत हो जाइए, शांत हो जाइए, शांत हो जाइए स्टीवन जी, शांत हो जाइए, शांत हो जाइए। अगर मिसेस गांधी के प्रस्ताव पर सहमति नहीं बनती तो मुझे वोट लेना पड़ेगा। ये उचित। हाँ, ये ठीक, ये प्रस्ताव ठीक है। ये एकदम तर्कसंगत है। ये ठीक है, ये होना चाहिए। हम सहमत इसके लिए। इंदिरा गांधी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच AICCच्या बैठकीत बोलल्या होत्या। त्यांना वाटणारी भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती। इंदिरा गांधी देशाची धुरा सक्षमपणे सांभाळू शकतील का अशी कुजबूज सुरू झाली होती। जयपूरहून आल्यावर त्यांनी आपली भीती पुपुल जयकरांच्या कानावर घातली। मैं कितनी भी तैयारी कर लूं, लेकिन जब इस तरह का विरोध होता है तो मैं कुछ बोल नहीं पाती हूं। बचपन से ही मेरे आत्मविश्वास को मारा गया, थैंक्स टू माय आंट। अब तुम प्रधानमंत्री हो, 3 हफ्ते हुए हैं तुम्हें प्राइम मिनिस्टर बने। सिर्फ 3 ही हफ्ते हुए। मैं तो अगले पार्लियामेंट के बारे में सोचकर ही घबराने लगी हूँ। त्या काळात इंदिरा गांधींचे प्रेस सल्लागार पत्रकार BG वर्गीस होते। वर्गीस यांच्या म्हणण्यानुसार त्या दिवशी इंदिरा गांधींच्या चेहऱ्यावर अनुभवाअभावी निर्माण झालेली भीती दिसत होती। वो एडमिनिस्ट्रेशन में कभी नहीं रहा गवर्नमेंट में। एक बात है कि अपने पिताजी के साथ घूमे, देखे, बात करे, बड़े बड़े लोग फॉरेन डिग्निटरीज आते थे, उनके साथ भी बैठते थे, मगर शासन चलाने में कोई एक्सपीरियंस नहीं था। उस समय लोकसभा में डॉक्टर राम मनोहर लोहिया चुनकर आ गए थे और उन्होंने इंदिरा गांधी को लोकसभा में कभी बोलते नहीं सुना। तो उन्होंने बाहर कहना शुरू किया कि ये तो गूंगी गुड़िया है, और ये नाम इंदिरा गांधी का प्रचलित हो गया था। इंदिरा गांधींच्या समोर अनेक मोठी आव्हानं उभी होती। एकतर त्यांना त्यांच्या ह्या प्रतिमेतून बाहेर पडायचं होतं, तर दुसरीकडे देशाला संकटातून बाहेर काढायचं होतं। आव्हानांचा विचार केला तर नेहरूंच्या समोरची जी आव्हानं होती त्यापेक्षा इंदिरा गांधींच्या समोरची आव्हानं कदाचित अधिक होती आणि वेगळी होती असं म्हणायला पाहिजे। इंदिरा गांधींच्या बाबतीत असं झालं की त्यांचं नाव एकदमच पुढे करण्यात आलं आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनात संशय होता। इंदिरा गांधींची कर्तबगारी किती आहे ह्याबद्दलची जाणीव त्यांच्या सहकाऱ्यांना नव्हती, कदाचित खुद्द त्यांनाही त्याची तितकीशी जाणीव त्यावेळेला झालेली नव्हती। गव्हासाठी देश अमेरिकेवर अवलंबून होता। भारतात सलग 2 वर्ष 1965 आणि 1966 साली दुष्काळ पडला होता। अन्नधान्याचं उत्पन्न घटून 20% गेलं होतं। 1966 साली पडलेल्या दुष्काळामुळे भारताला 100 लाख टन पेक्षाही अधिक अन्नधान्य आयात करावं लागलं होतं। इकडे भारत पाकिस्तान युद्धामुळे जागतिक बँकेकडून मिळणारी आर्थिक मदत देखील बंद झाली होती। इंदिराजी पंतप्रधान झाल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी इंदिराजींना अमेरिकेत येण्याचं आमंत्रण दिलं आणि मदत गोळा करण्याची ही उत्तम संधी होती।
अमेरिका से PL 480 की स्कीम के तहत अन्न आते थे। अमेरिका की कंपनियां यहाँ पर पैसे लगा रही थी ताकि औद्योगिक प्रगति हो सके, और इंदिरा गांधी इसी उम्मीद से अमेरिका गई थी कि अमेरिका हमारी मदद करेगा। अमेरिकेत इंदिराजींचं जोरदार स्वागत झालं। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इंदिराजींना लवकरात लवकर गव्हाने भरलेलं जहाज भारतात पाठवू असा विश्वास दिला, आणि इतकंच नाही तर इतर देशांना देखील आवाहन करू असं सांगितलं। पण ह्या सगळ्याबद्दल भारताला खूप मोठी किंमत मोजावी लागणार होती। अमेरिकेने मदतीच्या बदल्यात रुपयाच्या अवमूल्यनाची मागणी केली, आणि त्याचबरोबर व्हिएतनाममध्ये अमेरिकेच्या चाललेल्या नरसंहाराविरुद्ध बोलण्यास मनाई केली। अमेरिका जाने से पहले उन्होंने LK झा को अपना राजदूत नियुक्त किया अमेरिका में। LK झा प्रो अमेरिका माने जाते थे, तो LK झा को उन्होंने वहां राजदूत नियुक्त किया। लिंडन बी जॉनसन उस समय अमेरिका के राष्ट्रपति थे, और वो भारत के करीब करीब विरोध में थे, क्योंकि लिंडन बी जॉनसन की जो सरकार थी वो वियतनाम में दमन कर रही थी। तो और यहाँ इंदिरा गांधी को अमेरिका के मदद की जरूरत। इंदिरा गांधींची स्थिती कात्रीत सापडल्यासारखी झाली होती। अमेरिकेची मदत नाकारली तर भारतात भूकबळी वाढले असते, आणि जर अमेरिकेचं म्हणणं ऐकलं तर त्यांच्यावर अमेरिका धार्जिणा असल्याचा आरोप तर लागलाच असता, पण सरकार देखील पडण्याचा धोका होता। इंदिरा गांधींना एक मोठा राजनैतिक निर्णय घ्यावा लागणार होता। इंदिराजींनी 6 जून 1966ला रुपयाच्या अवमूल्यनाचा निर्णय घेतला। तोपर्यंत सरकारच डॉलरची किंमत ठरवत असे। 1948 पासून ते 1966 सालापर्यंत डॉलरची किंमत न कधी वाढवली गेली न कधी कमी केली गेली होती। त्यावेळी एका डॉलरची किंमत 4 रुपये 29 पैसे इतकी होती, तर अवमूल्यनानंतर एका डॉलरची किंमत 7 रुपये 57 पैसे इतकी झाली। आणि शेवटी झालं तेच ज्याची इंदिरा गांधींना भीती वाटत होती। त्यांच्याच काँग्रेस पक्षातून त्यांच्या विरुद्ध आवाज उठला। खुद्द काँग्रेसचे अध्यक्ष के कामराज, ज्यांनी इंदिरा गांधींना पंतप्रधान बनवलं होतं, ते सुद्धा या डिव्हॅल्युएशन म्हणजे रुपयाच्या अवमूल्यनाच्या विरोधामध्ये होते। या मुद्द्यावरती कांग्रेस वर्किंग कमेटीची बैठक बोलावली गेली। ये बिल्कुल साफ है कि सरकार ने यह फैसला डर कर लिया है। रुपये की कीमत कम होने से हमें क्या फायदा होने जा रहा है? डिवैल्यूएशन अवमूल्यन से उन्हीं देश को फायदा हो सकता है जिसका एक्सपोर्ट ज्यादा है और इंपोर्ट कम है। इसलिए कोई अमीर इंडस्ट्रियलाइज्ड देश अपने पैसे की कीमत कम करता है तो उसका फायदा उसे होगा, जबकि भारत जैसे देश में जहां इंपोर्ट ज्यादा है वहां हम मुसीबत को खुद बुला रहे हैं। प्रधानमंत्री के पास इस तरह की समस्या से निपटने का कोई अनुभव नहीं है। काँग्रेस पक्षाच्या आत आणि बाहेर पंतप्रधानांच्या या निर्णयाच्या चिंधड्या झाल्या होत्या। पंतप्रधानांनी केलेला युक्तिवाद फिका पडत होता। हम अगर रुपयों की कीमत को कम नहीं करते हैं तो हमें विदेशों से कोई मदद नहीं मिलेगी। पंतप्रधानांच्या युक्तिवादाचा काहीच परिणाम होत नव्हता। इतका विरोध झाला की इंदिराजी आपला निर्णय परत मागे घेण्याचा विचार करू लागल्या होत्या, पण पंतप्रधान इंदिरा गांधी आपला निर्णय परत घेऊ शकल्या नाहीत, कारण तोपर्यंत भारत सरकारने अमेरिकेला अवमूल्यनाचं वचन दिलं होतं। सरतेशेवटी 12 जून 1966ला आपल्या निर्णयानंतर 6 दिवसांनी इंदिरा गांधींनी रेडिओवरून स्पष्टीकरण दिलं। आज आप सभी से मैं खुलकर बात करना चाहती हूँ। रुपए की कीमत को कम करने का फैसला आसान नहीं था। हर देश के इतिहास में वो वक्त आता है जब बड़े फैसले करना और उन फैसलों को अमली जामा पहनाने की उसकी क्षमता का इम्तिहान होता है। हमने बहुत सारे उपाय लगाए, लेकिन वो उपाय बीमारी का इलाज नहीं कर पाए। देश की आर्थिक हालत को सुधारने के लिए कड़वी दवाई की जरूरत थी।